सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक, लेखक महात्मा ज्योतिबा फुले. भाग 14.2. विषय दुष्टाचरण. लक्ष्मण. प्रश्न. सरकाराने एकंदर सर्व शेतकऱ्यांसह कारागीर लोकांकरिता शाळा घातल्या आणि त्यांनी आपापली मुले धूर्त आर्य पुराणिकांच्या चिथावणीवरून त्या शाळेत शिकण्याकरिता जर पाठवली नाहीत, तर येथे आपल्या सरकाराने काय उपाय करावा? ज्योतिरावांचे उत्तर. एकंदर सर्व अज्ञानी शेतकऱ्यांसह कारागिरांनी आपापली मुले त्यांच्या शाळेत हट्टाने जर पाठवली नाहीत, तर सरकाराने आपल्या हेकड लोकांची मुले शाळेत शिकवण्याविषयी बेलाशक सक्तीचा कायदा करावा आणि सरकारी सत्यपालकांकडून त्या सर्व लोकांस असा बोध करावा की तुम्ही आपली मुले जर आपापल्या शाळेत पाठवली नाहीत, तर ती मुले आळसामुळे उनाड होतील आणि आपली पोटे जाळण्याकरिता ती चोऱ्या करू लागतील. यामुळे त्यास सक्त मजुरीची शिक्षा देऊन त्यांच्या पायात बेड्या घालून त्यांच्या संरक्षणासाठी सरकारास खबरदारी ठेवावी लागेल. तशीच तुमची मुले आळसामुळे अट्टल चोर झाल्यावर शेजाऱ्याच्या घरात दरोडे घालून त्यास जर जखमा करतील, तर सरकारास त्यास काळ्या पाण्याच्या सजा द्याव्या लागतील आणि त्या प्रित्यर्थ सर्व खर्च सरकारी खात्यातून करावा लागेल. तशीच तुमची मुले आळसामुळे निसंग बंडखोर होऊन प्रांतातील गावे लुटताना तेथील काही घरे जाळून लोकांची खूनखराबी करतील, त्यांचा जीव व वस्तूसह द्रव्याची नुकसानी करतील, त्यांच्या बायापोरास तळातळायास लावतील आणि तेथील एकंदर सर्व व्यापारधंद्याची अव्यवस्था जर करतील, तर सरकारास त्यातील कित्येक बंडखोरास तोफेच्या तोंडी देऊन बाकीच्यास फाशीच्या शिक्षा द्याव्या लागतील व त्या सर्वांप्रित्यर्थ सरकारास जेव्हा पोलीस ठेवण्याचा प्रसंग येईल, तेव्हा त्या सर्व खर्चाचा बोजा तुम्हा सर्व शेतकऱ्यांसह कारागिरांसह सोसावा लागेल. इतकेच नव्हे, परंतु तुमची मुले चोर, दरोडेखोर आणि बंडखोर झाल्यामुळे सरकार त्यास शिक्षा देऊन त्यांची रस्तोरस्ती जेव्हा धिंड काढील, तेव्हा तुम्हा त्या बंडखोरांच्या आईबाबास लज्जेस्तव परांगदा होऊन आपली तोंडे काळी करावी लागतील आणि तुमच्या निराश्रित अबला सुनाबाळास शोकसमुद्रात गटंगळ्या खाव्या लागतील. तुमच्या भाऊबंदांच्या मुखाला काळिमा लागून तुमच्या सोयऱ्या धाऱ्यांचा कोणी आदर सत्कार करणार नाहीत आणि तुमच्या इष्टमित्रांस लज्जा प्राप्त होऊन त्यास चार चौघात माना खाली घालाव्या लागतील. त्याचप्रमाणे तुम्ही आपली मुले जर शाळेत पाठवली नाहीत, तर ती उनाड होऊन वयात आल्याबरोबर काळ्या कृष्णासारखे निर्लज्ज होऊन व्यभिचार करू लागल्यामुळे ते सर्व स्वभावाने सदाचारी लोकांच्या तिरस्कारास पात्र होतील आणि त्यांच्यासाठी एकंदर सर्व लोकात तुंबल हाणणाऱ्या ठोक्या खूनखराब्या होऊ लागतील व त्यांचा बंदोबस्त ठेवण्याकरिता सरकारास शिबंदी ठेवण्याचा जो काही खर्च पडेल, त्याचा बोजा तुम्हा शेतकऱ्यांसह कारागिरांच्या उरावर बसेल. त्याचप्रमाणे तुम्ही आपली मुले आपापल्या शाळेत जर पाठवली नाहीत, तर ती मुले वयात आल्याबरोबर पोटे जाळण्याकरिता धूर्त आर्यभट्टांतील कृत्रिमी कज्जे दलाल कुलकर्ण्यांच्या नांदी लागून गावातील निरपराधी सालस भल्या गृहस्थांविरुद्ध खोट्या साक्ष देऊन त्याजवर खोटे कागद करतील आणि सरकाराविरुद्ध बनावट छापील कागद व बनावट नोटा करून
अट्टल खोटे बोलणारे जेव्हा होतील तेव्हा सरकारास त्यांचे इन्साफ करण्याकरिता पगारी न्यायाधीश नेमावे लागतील व त्या सर्वांच्या खर्च शेतकऱ्यांसह कारागिरांच्या बोडक्यावर बसेल. सारांश. एकंदर सर्व जगातील लोकांनी आपल्या मुलीमुलास शाळेत घालवून त्यास सत्य ज्ञान विद्या दिल्याबरोबर सहजच ते सर्व लोक सद्गुणी झाल्यामुळे कोणी कोणाच्या राष्ट्रांवर स्वाऱ्या करणार नाहीत आणि यामुळे एकंदर सर्व जगात जागोजाग शेतकऱ्यांसह कारागिरांच्या निढळाच्या घामाचे कोट्यावधी रुपये खर्ची घालून निरर्थक फौजफाटे ठेवण्याचा त्या सर्व सरकारांस प्रसंग येणार नाही. अशाविषयी बोध करा म्हणजे काम झाले. लक्ष्मण. प्रश्न. का हो तात्यासाहेब, चोरांपेक्षा जास्ती दोषी कोण आहेत? ज्योतिरावांचे उत्तर. चोराच्या दोषांविषयी मी तुला पूर्वी याच निबंधात कळवले आहे. परंतु या पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे काही लोक आपल्या हितमतलबासाठी नास्तिक बनले आहेत, ज्यांनी आपण सर्वांच्या निर्माणकर्त्यांची उचलबांगडी करून त्यांच्याऐवजी त्यांनी पराजित केलेल्या अज्ञानी लोकांचे आपण स्वतः अहम ब्रह्म अथवा भूदेव होऊन त्यांची निवड करून त्यास तुच्छ मानितात, अशा धूर्त मतलबी लोकांच्या शाळेत शिकलेली विद्वान मुले अट्टल निर्दयी चोर होतात. लक्ष्मण. प्रश्न. आता येथे या निर्दय विद्वान चोरांविषयी थोडे थोडे प्रतिपादन कराल तर बरे होईल. ज्योतिरावांचे उत्तर. अज्ञानी लाचार चोर पोटाकरिता चोऱ्या करतात, परंतु शाळेत शिकलेल्या नास्तिक चोरांपैकी कित्येक सरकारांपासून दरमहा पगारांसह गाडी घोड्यांबद्दल भत्ते घेऊन सरकाराचे चाकर होतात आणि सरकारची चाकरी इमाने इतबारे न करिता अज्ञानी रयतेचा न्याय करीताना त्याचपासून लाचलुचपत खाऊन आपल्या घरोघर तेच निर्लज्जपणे पोकळ सोवळे बनून लटकाच आस्तिकपणाचा डौल घालितात. लक्ष्मण. प्रश्न. अज्ञानी रयतेपासून लाच खाणाऱ्या निर्लज्ज सोवळ्या चाकरास तूर्त बिनभाड्याच्या घरात मौजा मारण्याकरिता सोडून द्या, परंतु त्यांच्यातील कित्येक लोक सरकारी कामगारास फसवून अज्ञानी लोकांत डौल मिरवण्याकरिता सरकारांपासून पगार घेतल्याशिवाय आनररी माजिस्त्रेटाचे हुद्दे पत्करितात. याविषयी तुमचे काय मत आहे? ज्योतिरावांचे उत्तर. त्यांच्यापैकी कित्येकास कामापुरती विद्या नसून त्याला जगाचा बिलकुल अनुभव नसतो. ज्याला मॅट्रिक्युलेशन परीक्षा कशाला म्हणावे हे त्यास मुळीच कळीत नसते, असे अजाणते ठोंबे केवळ बड्या घराण्यातील सरदारांचे पुत्र असले म्हणजे त्यास ऑनररी मॅजिस्ट्रेटाचे हुद्दे देतात. अहो, यातील कित्येकास आपल्या घरातील प्रपंच व बायकापोरांची नीट व्यवस्था ठेवण्याचे ज्ञान नाही, तर त्यास अज्ञानी शूद्र बांधवांचा न्याय बरोबर कसा करिता येईल? जे आपण आपल्या जातीचा पोकळ श्रेष्ठपणाचा तोरा मिरवणारे असून बाकीच्या एकंदर सर्व जातीच्या लोकास नीच मानणारे असतात, त्या सर्वांवरून त्यांनी नीच मानलेल्या एकंदर सर्व जातीच्या लोकांनी त्यांच्या न्यायाच्या नावाने का शिमगा करावा? लक्ष्मण. प्रश्न. ह्याचप्रमाणे पगार घेतल्याशिवाय सर्व वृद्ध पेन्शनर, विद्वान व कळचेटे कुळकर्ण्यांसह ट.फ. करणारे पाटील लोक लवादांची कामे करीतात. याविषयी तुमचे काय मत आहे? ज्योतिरावांचे उत्तर. पांजरपुऱ्यातील जनावरांप्रमाणे सरकारी नोकरी करून जीर्ण झालेले पेन्शनी लायक लोकांसह कळचेटे कुलकर्णी ट.फ. करणाऱ्या ठोंब्या पाटलात खिशात घालून त्यांची पर्वा न करिता
जे एकंदर सर्व लोकांस नीच मानून आपल्या जातीच्या श्रेष्ठपणाचा ताठा मिरवतात, अशा जगतमत्सरी लोकांपासून अज्ञानी लोकांचा नीट इन्साफ होऊन त्यांचे कल्याण होणे फारच कठीण. लक्ष्मण प्रश्न. त्याचप्रमाणे सरकारपासून काही वेतन घेतल्याशिवाय एकंदर सर्व तरुण अथवा वृद्ध विद्वान लोक म्युनिसिपालिटीचे सभासद झाल्यामुळे बाकीच्या एकंदर सर्व जातींच्या लोकांचे हित होते काय? याविषयी तुमचे कसे काय मत आहे? ज्योतिरावांचे उत्तर. अरे, या तुमच्या सर्व म्युनिसिपालिट्यात धूर्त आर्यभट्टांच्या अंमलात नीच मानलेला चांभार, कडई, मोची, महार, मांग वगैरे लोकांपैकी एक तरी सभासद आहे का? असल्यास दाखवू. लक्ष्मण प्रश्न. आर्यभट्टांनी कृत्रिमाने नीच मानलेल्या क्षुद्रांपैकी एकही अतिक्षुद्र म्युनिसिपालिटीत सभासद नाही, कारण त्यांच्यामध्ये म्युनिसिपालिटीत बसण्याजोगता विद्वान कोणी अद्याप झालाच नाही. ज्योतिरावांचे उत्तर. यावरून इंग्रज लोकांतील 2.25 शहाण्या गव्हर्नर जनरल लॉर्ड रिपन सरकारी अधिकाऱ्याने या आर्यभट्टांनी नीच मानलेल्या अतिशूद्रांविषयी चांगला पोक्त विचार केल्याशिवाय त्याने कोणत्या आधारावरून या बळीस्थानातील लोकांस म्युनिसिपालिटीचा अधिकार दिला? कारण उदाहरणार्थ, या पुणे शहरातील म्युनिसिपालिटीचा अधिकार सरकाराने आपल्याकडून काढून एकंदर सर्व जातीच्या लोकांकडे दिल्यामुळे युरोपियन कलेक्टरांसारखे बडे सरकारी कामगार या शहराकडे डुंकूनसुद्धा पाहत नाहीत व तेथील सभासदांच्या हयगईमुळे हल्लीच्या या सर्व म्युनिसिपालिटीतील हेल्थ ऑफिसरांची हलालखोरी धंद्याविषयी रयतेचे द्रव्य खर्च करण्याच्या कामी व गंजपेठेत जी अव्यवस्था केली आहे ती समक्ष पाहिल्याबरोबर त्यांच्याविषयी कोणाच्या मनाला किळस वाटणार नाही असा पुरुष विरळा सापडेल. कारण भाड्याच्या तुट्टाला त्यांच्या भाडोत्री यजमानाने त्यास मार्गावर चालण्याकरिता किती जरी टुमण्या दिल्या तरी ते शुद्धीवर येऊन मार्गावर नीट चालावयाचे नाहीत. यास्तव अतिशूद्र शेतकरी विद्वान होऊन त्यांनी आपले आसूड अंगाभोवताली फिरवून त्यास यथास्थित फटकारे दिल्याविना ते पुरेपूर करून गाळावयाचे नाहीत. लक्ष्मण प्रश्न. त्याचप्रमाणे खोटे कागद करून लबाड बोलणाऱ्यांपेक्षा जास्ती दोषी कोण आहेत? ज्योतिरावांचे उत्तर. खोटे कागद वगैरे करून लबाड बोलणाऱ्यांपेक्षा जास्ती दोषी त्यास म्हणावे की जे सर्वांच्या निर्मिकाच्या नावाने स्वतःच्या कल्पनेने बनावट धर्मपुस्तके करून अज्ञानी शूद्र वगैरेस लुटून आपल्या पोरालेकरांची पोटे जाळतात. लक्ष्मण प्रश्न. त्याविषयी आम्ही काय खासा उपाय करावा याविषयी आम्हा सर्वांस कळवाल तर बरे होईल. ज्योतिरावांचे उत्तर. याला उपाय आर्यभट्टांनी नीच मानलेल्या सर्व शूद्रादी अतिशूद्रांसह भिल्ल, कोळी वगैरे मानव बांधवांनी आपापल्या कन्यापुत्रास शाळेमध्ये पाठवून त्या सर्वांस सत्यज्ञान शिकविण्याचा आरंभ करावा. म्हणजे काही काळाने आपण सर्वांच्या मुलीमुलास सत्यज्ञान प्राप्त झाल्याबरोबर त्यातून शूद्र वगैरेतील एखादा सत्पुरुष आपण सर्वांच्या समाधीवर पुष्पवृष्टी करून आपण सर्वांच्या नावाने उल्हास करील असे मी स्वसंतोषाने भविष्य करीतो. धन्यवाद.